विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिकन वाईस 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांचा. आपण आता सध्या आलेला आहोत हानेगावमध्ये आणि हानेगाव सर्कलमध्ये आणि हानेगाव सर्कलमधील वजर या गावी आहेत आणि या गावामध्ये इच्छुक उमेदवारांच्या कोणाच्या हवा आहे सध्या का तेच आमदार पुन्हा राहणार आहे का इथल्या जनतेला काय वाटतंय आपण जाणून घेऊया. सर काय वाटतंय कोणाची हवा आहे सध्या विधानसभेमध्ये काय सांगा. कोण आहे आता उमेदवार इथं? अच्छा म्हणजे कोणी उमेदवार इकडे आले नाहीत का? नाही यांची. तुम्हाला भेटी वगैरे दिली नाहीत का? नाही, नाही. तर मधले काही इथं नागरिक आहेत त्यांना काय वाटतं तर कोणाची हवा आहे सध्या काय वाटतं. हवा कुणाची असो सर, आम्हाला काही देणं घेत नाही. आम्हाला सत्ता कुणाची आम्हाशी देणं घेत नाही. आम्हाला शेतकरी आहे, आम्हाला फक्त शेतकऱ्यासोबत शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटावं. कुठला जरी पक्ष आला तर आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचा मतदानाचा हक्क आम्ही कुणाला तरी देणार, एवढीच आमची अपेक्षा. म्हणजे एकूणच शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटावं आणि परत पद्धतशीर व्यवस्थिशीर शेत खतावरची जीएसटी थोडीशी कमी करावं. आम्हाला सर्वात जास्त म्हणजे 1500 रुपयाला पोहोचतोय खताचं. पण देगलूर बिलोली मधले विकास झाला असं वाटतं तुम्हाला? आम्हाला काही विकास झाला नाही साहेब. आमचा काही विकास झाला नाही. आमच्याकडे कोणी आला नाही. आमचा कुठला आमदार नाही, खासदार नाही, कोणी नाही साहेब. फक्त मर्यादित इलेक्शन पुरतं एवढं 3500 वोटिंगचं गाव आहे. फक्त मर्यादित येणार येणार आणि जाणार. आमदार खासदार के आतापर्यंत त्याचा पत्ता नाही इकडे. एकूण इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की जेव्हा निवडणुका येतात त्या काळामध्ये मात्र गाव यांना आठवण येते आणि या ठिकाणचे जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात त्यांचे त्याकडे लक्ष दिलं जातं आणि शेतकऱ्यांचे इथं शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी की त्यांना शेतीला चांगल्या पद्धतीचा हमीभाव मिळाला पाहिजे. एकूण असं वाटते आपल्यासोबत काय अजून काय सर काय वाटतं तुम्हाला सध्या देगलूर बिलोली कोणाची हवा आहे? आता कुणाची हवा बघा, ज्यानं किंमत देईल त्याची हवा होईल आता इथून. अच्छा म्हणजे पैशाचा बाजार या ठिकाणी होऊ शकतो. हा, पैशाचा बाजार नाही, मालाचे भाव देणं योग्य आहे. म्हणजे शेतकऱ्याचे भाव शेतकऱ्याचे भाव देणे. देगलूर बिलोलीचा विकास झाला असं वाटतं तुम्हाला? देगलूरचा काय विकास झाला? काय झाला नाही इकडे. काय म्हणजे एकूणच हानेगावला जो रस्ता आहे अजूनही झालेला नाही. धोबी का कुत्ता घर का ना घाटका. एकूण आता देगलूर बिलोलीचे आमदार आता काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पार्टी तो आमदार एक बार निवडून गेले की इकडे तोंड दाखिनात. इकडे हे मरून का जाईनात हे का होईल. खासदार येणार आमदार येणार कोणी बी येणार तिकडे. एकूण आपल्याला नागरिकांचं एकूण असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या काळातच जे काही पुढारी आहेत या ठिकाणी नेते गावात येतात आणि प्रचार करून मात्र 5 वर्ष गायब असतात. असं एकूण मध्ये मेन बाजारपेठेमध्ये आहे आणि इथले आपल्यासोबत काही गावातले नागरिक आहेत. काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे आणि कोण निवडून येईल? बीजेपी निवडून येईल असं आम्हाला खात्री आहे. अच्छा आणि तिकीट बीजेपीला मिळालं तर योग्य वाटेल आम्हाला. पण आता बीजेपी मध्ये तर माजी आमदार नितेश शांतापूरकर हे काँग्रेसमध्ये ते गेले ना, काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसमधून बीजेपी मध्ये गेले. पण त्यांचं पण अवघडच आहे. अच्छा म्हणजे ते त्यांनी विकास कसा करायला पाहिजे तसं केला नाही केले नाही. अच्छा तर एकूणच तुम्हाला महत्त्वाचे तुमचे मुद्दे काय वाटतं सांगा. मध्ये गावचा काय विकास झाला नाही. आमच्या गावचा विकास झालाच नाही आतापर्यंत. अच्छा विकास झाला नाही. विकास झालाच नाही. कुठलाही आमदार निवडून गेला तर फक्त एकबार येऊन मतं मागून गेली की पुन्हा शेवटपर्यंत गावला काही तोंड दाखलेच नाही. अच्छा म्हणजे ज्या वेळेस निवडणूक असतात त्यावेळेस त्या ठिकाणी गावात बस पुन्हा इथं गावला कोणी तोंड दाखलेच नाही. तुमच्या गावाचे मुद्दे काय आहेत असं वाटतं? जे आपलं काय जल जीवन योजना मशीनची याची आता पण बच्च्या घोळामध्ये पुरा मशीनच्या रोडचे उकळून टाकून पुरा रोड पुरा तसं ठेवले. म्हणजे पण कोट्यावधी रुपयाची त्याची योजना आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे देखील आहेत. होय हो, पण ते पैसे पूर्ण परस्पर उचलून खाली लोक. म्हणजे भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. बिलकुल भ्रष्टाचार झाले. आम्ही कुठे उपोषण करायचं राहू कुठे मागणी करायचं सांगायचं राहू आम्ही. काय वाटतं कोणी येईल? काय नाही आमच्या इथे बीजेपीचे ते दुसरं काय आहे ना. बीजेपी काम केले का बीजेपी म्हणजे काम केलं नाही पण वरून ठेवलं पण येते म्हणलं. या अलीकडे लोक खाऊन चालत आणि हे जे सरकार मोदी साहेबांवर चालले. एकूण इथलं म्हणणं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सत्ता येऊ शकते असं एकूण त्याचं म्हणणं आहे. पण मात्र ते जरी असलं असेल तरी या ठिकाणचं जे काय भ्रष्टाचार या गावात झालेला आहे एकूणच जलजीवन मिशनच्या अंतर्गत तसा एकूण आरोप या ठिकाणी नागरिकांकडून करत. आपल्यासोबत वगैरमधले अजून काही नागरिक आहेत तर काय वाटते सध्या कोणाची हवा आहे आणि काय सांगा. सध्या कोणाची हवा आहे आणि कोण निवडून येईल? हवा आता कोणालाच मतदान करणे अशी इच्छा होऊन गेली. हा, कोणालाच मतदान करणे काय कारण बहिष्कार टाकून द्यायचं. कशामुळं? कोणत्या पार्टीत कोणाला हे मतदान करावं? हा कोणत्या पक्षाचे त्यात येईल का शिवसेनेचे आहे. आता निवडून ज्याची सत्ता आहे त्याच्यामध्ये जाणार हे फुटून नंतर. हा 2 खोके 4 खोके दिले चालले शिवसेनेमध्ये. म्हणजे जनता त्यांना काय घेणं देणं नाही. काँग्रेस ह्याचं जनतेचं देणं घेणं काहीच नाही ना. असं आहे. आता सोयाबीनला भाव 4000 रुपये झाले. कसं करा 4000 रुपये आम्ही कापायला ठेवलो. त्याला न्यायला आणायला रोज 2000 रुपये भाडं. का पुरं पडतंय? 1500 रुपये DAPचं पोत आहे.
एकूणच मोठ्या प्रमाणात जी महागाई आहे तिकडे वाढलेली आहे असताना देखील शेतकऱ्यांना जे काय त्यांचं अनुदान वर्षाला वाढतंय. हा, खासदार एकदा निवडून आला की त्याला दीड कोटी 2 कोटी 4 कोटी रुपये मिळतात. हा कुणब्याला काय एकदा निवडून आली की मरून जाऊ का त्यांना पेन्शन आहे. आणि शिक्षकाला एवढं काम घालून 60 वर्ष हे करून शिक्षकाला पेन्शन नाही. कंडक्टरला काय पगार आहे. एकूण तुमच्या महत्वाचे मुद्दे देगलूर बिलोली विधानसभेमध्ये काय वाटतं? कोणालाच मतदान करणे असे विचार आहे आमचं. तर महाविकास आघाडी आणि महायुतीला महाविकास नाही, कोणती जागा नाही. महाविकास काय की आतापर्यंत शरद पवार किती बार मुख्यमंत्री काय बार आरक्षण दिले मराठ्याला आतापर्यंत. मराठा मुद्दा आरक्षणाचा का दिले आतापर्यंत. हे नाही आले निवडून आले की हे सगळे हे निघतंय मोर्चा निघते. आणि त्यांनी सत्तेवर असताना मोर्चा निघणार. एकूण तुम्हाला असं वाटतं की तर देगलूर बिलोलीमधला जो विकास व्हायला पाहिजे त्या विकासासंदर्भात तुम्हाला करडखेडचे रोड किती वरी झाले, किती बार करडखेडचे रोड किती खराब झाली. आता पण झाले का विकास त्याचा. मग तुम्ही या संदर्भामध्ये इथल्या आमदारांना वगैरे बोलला की नाही? किती बार बोलाव, किती बार बोलाव. आता त्यांनी ह्या महिन्याच्या खाली मी बीजेपीमध्ये चालला म्हणून येऊन आमच्या पटला भेटले. आता आज काँग्रेसमध्ये चालले, उद्या शिवसेनेमध्ये चालले. मग कोणाला मतदान करावं. म्हणजे ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावरती पक्ष बदलत असल्या कारण नागरिक थोडंसं आपल्यासोबत अजूनही काय आहे तुम्हाला काय वाटतं सर? काय नाही आमच्या ते पाटील जे म्हणले की नाही ते रोड व्हायला पाहिजे आणि रस्ते व्हायला पाहिजे. येणार जाणार लोकांची तकलीफ आहे ते समस्या मिटली पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जाची माफी झाली पाहिजे. असे काही तत्व असेल. एकूण सर तुम्हाला काय वाटतं सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे आणि कुणाची सत्ता येईल काय? महाराष्ट्रामध्ये सध्या काँग्रेसची सत्ता येईल असं वाटतं मला. एकूण आता सध्या देगलूर बिलोली विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवाराची मोठी गर्दी आहे तर त्याच्यामध्ये कोणाला उमेदवार मिळेल असं वाटतं? काँग्रेसवाल्याला मिळेल. काँग्रेसमधले अनेक उमेदवार आहेत त्याच्यामध्ये की कुमार कांबळे असेल किंवा निवर्ती कांबळे असेल गंगाधर सोनकर अनेक असे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये. काय वाटतं विजयवरण करायचं? आता त्यांचं काय सांगता येत नाही. एका रात्र गावामधले अनेक इच्छुक उमेदवार तुमच्याकडे आलेत का? नाहीत आतापर्यंत नाही आले नाहीत. आमचे लास्ट बाजारला असताना कोणी येत नाही जात नाही. जातात त्या वाड्यात पाटल्याच्या वाड्यात जातात. वाड्यामध्ये जातात सभा घ्यायच्या इथे बोलीच्या झालं. तर गाणं सोड मी 4 बार म्हणलो इथं हे ना सुद्धा बीजेपीचं तेव्हा निवडणुकीत सुद्धा धंदा म्हणलो जरला गाडी नाही 7-8 गाड्या होत्या मागे लगाडा. आता एक गाडी नाही. बस येत नाही बस गाडा येतच नाही. का करणार एवढी लोक 1000 लोक 1,500. तुझा मुद्दा एक इथल्या नागरिकांचा आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचा आवाज आपण मोठ्या प्रमाणात पोहोचण्याचा प्रयत्न करू की एकूण इथं बस गाडी यायला पाहिजे. मात्र या ठिकाणी बस गाडी येत नाही म्हणून काही एसटी बस आहे महामंडळाची ते या ठिकाणी येत नसल्या कारणाने यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि 4000 लोकसंख्या या ठिकाणी गावाच्या असल्या कारणाने या ठिकाणी बस गाडी देखील या ठिकाणी या ठिकाणी आली पाहिजे असं एकूण इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे. आता मी शिरोलीमध्ये आहे देगलूर मधल्या खानेगाव सर्कलमध्ये. आपल्यासोबत काही इथल्या गावाचे नागरिक आहेत. तर काय वाटते सध्या कोणाच्या हवा आहे देगलूर बिलोली? देगलूर बिलोली इथून मतदारसंघातून काय आपले काँग्रेस. काँग्रेसची हवा आहे. तर कोणाला मिळालं असं वाटतं? इच्छुक उमेदवाराची मोठी संख्या आहे काँग्रेसकडून 20 ते 25 जणांची तिथं यादी अजून आपल्याला काही थोडी यादी माहीत नाही. हो पण काँग्रेस म्हणून त्याची आहे. एकूण काँग्रेसमधले कोणी इथं गावाला भेटी दिलेले इच्छुक उमेदवार कोण भेटी दिले काय? आता बरेचसे आले तर आपले काय ते आपलं काही थोडी ओळख नाही. येऊन भेटून गेले असे सांगून गेले. त्यांनी काय आपल्याला नावे दिली नाहीत. पांढरे दिले त्यांनी आपल्याला काही सांगून गेला भेटून गेले. नाही. देगलूर बिलोलीचा विकास झाला असं वाटतं तुम्हाला? विकास आता आम्ही खेड्यातल्या आमच्या कुठं पोहोचले विकास आपल्याकडे पोहोचलेच नाही ना. आपल्या रोडची ह्याची त्याची. गावातले महत्वाचा मुद्दा असे कोणते आहेत? गावातले मुद्दे काय हे ठीक चालू आहे. ते चालू आहे मस्त आहे. अजून काय गावात निवडून गेला असं वाटतं? काँग्रेसला कोणाला इच्छुक वाटते की कोणाला मिळायला पाहिजे काँग्रेस तिकीट? आपले काय माहिती नाही म्हणजे इच्छुक उमेदवार तुला माहित नाही? भरपूर मोठी लिस्ट आहे काँग्रेसकडून मागायची इच्छुकांची. तुला नाव वगैरे माहित नाही? नाव सांगा ना मी सांगतो तुम्हाला. अनेक म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये उत्तम कुमार कांबळे आहेत, निवृत्तीचा कांबळे आहेत, गंगाधर सोनकर आहेत, विजय वरवडकर आहेत. अनेक असे मोठे मोठे दीपक कांबळे आहेत. काय वाटतं तुम्हाला? बेटमोगरेकर पाटील बेटमोगरे मुखेडमधले आहेत. इथलं काय आपल्याला माहिती नाही. म्हणजे देगलूर बिलोलीचा विकास झाला असं वाटतं?
विकास तर काय झाल्यासारखं वाटत नाही. कारण का रस्ता तर एवढा फार टॉपचा आहे आमच्या इकडं. देगलूर हायवे रोड ते कर्नाटकमध्ये जाणारा एकदम पॉश रोड आहे. आता जे आमदार आतापर्यंत जे निवडून आलेत असं आहे की त्याने सुद्धा ते असं हवेमध्ये गेलेले गाडीवर. एवढं टॉपवर रोड आहे देगलूर रोड. असं म्हणणं आहे की या ठिकाणचे रस्ते अजूनही झालेले नाहीत. एकूणच या ठिकाणी टॉपचा रस्ता असं म्हणितलं नागरिक म्हणत आहेत आणि युवक देखील या मोठ्या प्रमाणात आहेत. भले इकडे तिकडे कोणाला तरी मिळत असलं तरी आम्हाला काही घेण्याचं नाही. मात्र इथला विकास आतापर्यंत झालेला नाही असं एकूण इथल्या शिवणी. आता शिवणीमध्ये आहे. शिवणीमध्ये काय आपल्यासोबत नागरिक आहे. तर काय वाटते देगलूर बिलोली विधानसभामध्ये विकास झालाय? विकास कुठलं झालेलं नाही. रस्त्याचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम, लाईटचा प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी अडचणीत आहेत. कुठला मंत्री आला नाही, कुठला आमदार आला नाही, कुठला खासदार आला नाही. 5 वर्षांमध्ये कोणी आलं? 5 वर्षामध्ये कुठलीच गाठीभेटी झालेली नाही. कोणी काय कुठला विकास बी झालेला नाही. एकूणच देगलूरचा विकास झाला असं एकूण वाटते का तुमच्या गावात? काहीच वाटणं. आमच्या महत्वाचे मुद्दे काय आहेत? महत्वाचे मुद्दे काय? रस्ता आहे का? तुम्ही हायगावून आले आता, आहे का रोड? पाण्याचं मोठं सर्वात मोठा प्रॉब्लेम जलजीवन भ्रष्टाचार. अच्छा, लाईट हा तेच आहे लाईटचा प्रॉब्लेम. आमदारच केलेले सर्व त्यांचेच आहेत म्हणून ते होणार. अच्छा, म्हणजे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशन झालेला आहे. झालेला आहे पण काही नाही. म्हणजे कोणाला तर यावेळेस उमेदवारी मिळेल आणि कोणते पक्ष निवडून काय वाटतं तुम्हाला? क्षेत्रात निवडण्यावर आहे. अच्छा, पक्षाचा कोणी विचार करणार नाही. पण आता जे आमदार आता जे होते ते काँग्रेसमध्ये ते बीजेपीमध्ये गेले. कुठं का त्यानं मसनात जायना, त्यानं काहीच केलं नाही. त्याने केलं बी नाही. त्याला येऊन बी देणार. समजा दुसरा आला तर दुसऱ्यालाच करणार. म्हणजे नवीन संधी आहे. एकूण नवीन चेहरा पाहिजे. करू पाहिजे, काम करणार पाहिजे. तर एकूणच महाविकास आघाडी आहे एका बाजूला आणि महायुतीचं आहे सरकार देखील आहे, वंचित बहुजन आघाडी आणि तिसरी आघाडी देखील आहे. तर त्याच्यामध्ये मताचं काय वाटतं? सरकार जरी कुठला बी असला तर उमेदवार चांगला असला. उमेदवार उच्च शिक्षित तुम्हाला काय वाटतं सर? मला काय वाटतं, जे उमेदवार चांगला राहील त्याला मतदान देऊ. अच्छा, म्हणजे उमेदवार ठरणार आहे. पक्ष काहीच नाही. अच्छा, उमेदवार देखील चांगला उमेदवार चांगला पाहिजे. त्या शिवणी गावामधले जे काही नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की पक्ष जरी कोणता असला तर या ठिकाणचा उमेदवार चांगल्या पद्धतीने सक्षम असला पाहिजे. त्याला या ठिकाणचा अभ्यास या ठिकाणचा असला तरी ते इथल्या जे काही मूलभूत गरजा जे रस्ते आहेत त्यांचं जे काही म्हणणं आहे की इथला रस्ता नाही झाला पाहिजे ते आणि स्थानिक उमेदवार असला पाहिजे अशी एक मोठी मागणी या ठिकाणी ग्रामस्थ या शिवणीमध्ये करत आहे. आता मी शिवणीमधले काही ग्रामस्थांचं काय वाटतं, कोणाची हवा आहे काय सांगा? इथं सर कोणी आलंच नाही. अच्छा, इथं आम्हाला माहितीच नाही. इलेक्शन आहे म्हणा तेवढंच खरं. म्हणजे एकूणच महाविकास आघाडीकडून किंवा महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळावं? मिळाव हेच बरं आहे. आता हे जुनं तर गेलं. आता नवीन हो आमचं जे हे आहे इच्छा आहे. अच्छा, म्हणजे जिथे शांता पोकर पुन्हा एकदा निवडून येईल असं वाटतं? वाटणं एकूण गावाचा विकास झाला असं वाटते किंवा देगलूरचा विकास झाला असं वाटतं तुम्हाला? वाटणं हो काहीच केलं नाही. गावात तर कासच नाही. आमचं पाणी नाही प्यायला बघा. तो हौदातच. अच्छा, म्हणजे पाण्याची इथं गैरसोय आहे पाण्याची. हानेगावमध्ये आहे आणि हानेगावमध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आणि इथं आपल्यासोबत हानेगावमधले काही नागरिक आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे देगलूर बिलोली विधानसभेमध्ये विकास झालाय काय वाटतं सर? आजपर्यंत तर कुठला इथे विकास झाला नाही. कोणत्याही पक्षाच्या समजा शिवसेना असो किंवा भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस कुठल्याही बघितलं कोणत्या पक्षाने विकासाचे कोणते मुद्दे केलेले नाहीत आणि कोणी इकडे फिरून बघितले नाही. असं निवडणुकीच्या प्लेटवर येतात आणि फक्त निवडणूक झाली की निघून जातात, बस एवढंच. अच्छा, एकूणच तुम्हाला काय वाटतं, एकूणच इथले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या ठिकाणचे काय वाटतं? कुठलं रोड नाही, काय नाही, पाण्याच्या सुविधा नाहीत, काय नाही. पूर्ण रोड खड्डेमध्ये नाही किंवा खड्ड्यात पाणी आहे का पाण्यात खड्डा आहे हे कुठलंच काही आपल्याला कळत नाही. तर एक नवीन चेहरा हवा कोणत्या पक्षाचं आहे काय असं कुठं सांगतील का? कुणाला निवडून नाही हो तिकडे जाणार आहेत कोणी. मोठी संख्या इकडे या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी या ठिकाणी विधानसभेमध्ये आहे काय? तसं इकडे काँग्रेसला बरं वातावरण आहे. म्हणजे एकूणच तिसरी आघाडी म्हणून एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहे की जरांगे पाटील असेल किंवा शिवाजी शेट्टी असेल, संभाजीराजे असेल किंवा एका बाजूला वंचित बहुजन आघाडीची देखील या ठिकाणी आहे आणि नंतर त्याला म्हणजे अनेक पक्ष आहेत त्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? इकडे तर सर्वच पक्षाचे BSP आहे, BJP आहे, काँग्रेस आहे. आता कोणत्या पक्षाचं सांगा तुम्हाला? आणि एकूण इथं हवा कोणाच्या आहे? काँग्रेसला सगळ्यात हवा. तुम्हाला काय वाटतं? मला BJPला वाटतं. कारण का लाडकी बहीणची जी योजना चालू आहे ती चांगल्या प्रकारे योजना चालू ठेवलेली आहेत. त्यामुळे सर्व आया बहिणी हे BJPला करतील असा आमचा एक अंदाज आहे. अरे सर्वजण तेच म्हणत आहेत. कोणाला उमेदवारी मिळेल BJP कडून? BJP कडून आता ते पक्षाकडे राहिले, कुणाकडून मिळेल. BJPचे जर पक्ष
चांगला जर पार्टीवाला असेल त्यांना बरोबर निवडून देते. जिथे शांता पुकर बीजेपीमध्ये प्रवेश केला काँग्रेसमधून त्यांना उमेदवारी मिळाली. उमेदवारी इथं आणि नक्की काय झालं सामने देखील आहेत तिकडे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. का सामनेला तर इथं कधीच आता मतदान होणार नाही, कारण का त्यांनी कोणते विकास कामं केले नाही. जिथे शांता पुकर हा जिथे शांता पुकर हा त्यांनी पक्ष बदलले त्याचं काही इथं खरं नाही आता. म्हणजे दोघांचे या ठिकाणी येणार नाहीत. हा येऊ शकत नाही. एकूण यांचं म्हणणं आहे नागरिकांचं हानेगाव म्हणले की हे दोन्ही जे काही माजी आमदार आहेत सुभाष साबणे असेल किंवा अंतापूरकर असेल त्यांचं या ठिकाणी काही खरं नाही असं म्हणून इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. नागरिक आहे त्यांचं काय म्हणणं आहे, क्या लगता है कौन चुन जाएगा इस बार? अभी उम्मीदवार नहीं मालूम हम आपको, तो कौन चुन पाए कैसा बोले. अच्छा, एक बार उम्मीदवार यहाँ पर हानेगांव में नहीं आया इधर. नया कोई भी नहीं. अच्छा, अभी तक की विकास क्या, अभी 5 साल में विकास हुआ? बहुत विकास है. ये रोड देखो नहीं, ये दुनिया का विकास है. देखो ये पूरा रोड देखो. अभी नहीं, जरा पानी पड़ेगा तो आप. अच्छा, कितने साल से ये रोड नहीं हुई, कितने साल हो गए? अब हम तो अब 20 साल हो गए. अभी और आगे 60 साल होने के बाद, हम मरने के बाद बनती रोड दूसरी पीढ़ी को. यहाँ से कितने जाता रास्ता यहाँ पर? गाँव में जाता. अच्छा, गाँव में रास्ते जाने की वजह से यहाँ पर रास्ता अभी तक नहीं हुआ. अभी तक नाही. वाटते मामा देंगूर बिलोली विधानसभेमध्ये विकास झाला असं वाटते? विकास होईल होईल. झालं नाही अजून काही होईल. आता तुमचं वय किती आहे? 74 आहे. 74व्या वर्षामध्ये तुम्हाला देंगूर बिलोली विधानसभेमध्ये काय विकास झाला असं वाटतं? काही का झालं म्हणजे हेच रोड फीड हे हे रोड नाही, इथं नागरिकांचं म्हणणं आहे की रोड झाले आहे. हाटले तुझ काय तर करणार करतात. कोण निवडून येईल असं वाटतं? कोणत्या पक्षाकडून निवडून येईल? कोणता पक्ष सत्ता येईल देंगूर बिलोली? बीजेपी येईल असं वाटतं. बीजेपी मधून कोणत्या उमेदवाराला मिळायला पाहिजे? सुभाष साबणे, जितेश शांतापूरकर का नवीन चेहरा? नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे. इथं अनेक जणांचं म्हणणं आहे या ठिकाणी नवीन चेहरा या ठिकाणी पाहिजे आहे. त्यांना काय वाटतं, विकास झाला असं वाटते? विकास झाला नाही. काय काय विकास व्हायला पाहिजे असं वाटते? हे नाही, रोड नाही, पाणी नाही, काय कोणता विकास झाले म्हणून सांगा आता. 5 वर्षामध्ये विकास जसा म्हणा तसा झाला नाही. काही झालं नाही आमच्या तर. आम्ही तंड्यामध्ये राहतो, पाणी येईना टाइमला पियाला काय नाही. थंड रस्त्यामध्ये पाण्याची अडचणी वगैरे आहेत. अडचण हाय, पाण्याची हाय, रस्त्याची हाय. घरासमोर येऊन बघा पुरा उकोंड झाल्यावानी झाल्या, गाड्या जाणार काही जाणार. तुम्ही या संदर्भामध्ये आमदारांना भेट वगैरे घेतली की नाही? तर कुणाला भेटा ओळख बी नाही आणि आमदार आहे की नाही. काय हो सावकार, बरोबर आहे का? आमदार ओळख नाही, इथं येऊन ओळख येणार कोणी आमदारला भेटा? कोणी आमदारला भेटा? म्हणजे कोणी आलं नाही आतापर्यंत? नाही, आताबद्दल कोणी आलं नाही. आमच्या हानेगाव देगलूर रस्ता तर 2 तास लागते. अच्छा, 2 तास. 28 किलोमीटर 2 तास. म्हणजे हे रस्ता व्हायला पाहिजे होतं. इथून बॉर्डर पत्र इथून माणूस एखादी सिरियस असेल तर मरून जावं लागते देवलूरला जायला. 28 किलोमीटर आहे. रस्ता कसला आहे बघायला बघितलं तर चांगला आहे ना, नंबर 1 आहे ना. एकूण तुम्हाला जसं म्हणायचं आहे या ठिकाणी आता जिथे शांतापूर यावेळेचे आमदार होते, पुन्हा एकदा ते निवडून येतील? येणार. पुन्हा उमेदवारी मिळालं असं वाटतं? इम्पॉसिबल. अजून विधानसभा लांब आहे. महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळायला पाहिजे वाटते का महायुतीकडून कोणाला मिळायला पाहिजे? अजून काही डिक्लेअर झालं नाही ना सर. अच्छा, अजून एक उमेदवार देखील इच्छुक आहे. आतापर्यंत कोणी भेटी दिलेली आहे तुम्हाला? भेटी तर कोणीच दिली नाही आम्हाला. आता इथं तंडा आहे, याच्या तंड्याला पाणी बरोबर येईना, बरोबर रोड नाही. आता हे हानेगाव ग्रामपंचायत मध्ये याचा तंडा आहे. देगलूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे आमची. तरी इथला विकास काय नाही. आता इथून तुम्ही पायी जावा, रस्ता बघा कसा आहे बघा. एकूण अजून आपल्यासोबत काही देखील मंडळी आहेत. तुम्हाला काय वाटतं सर, इथला विकास झाला असं वाटते? त्या मानाने आमच्या गावच्या मानाने विकास पुरेपूर विकास तर झाला नाही आणि होणार बी नाही. येत्या 15 वर्षात 10 वर्षात होणार नाही. इथे आमदार होणार, खासदार होणार, सगळे होणार, पण आमच्या गावात आणखी 15 वर्ष विकास होणारच नाही. गाव जिथं आहे तिथंच राहणार आणि आमदार निवडून येणार. कोणत्या पक्षाचा आमदार निवडून येईल असं वाटते? काय सध्या तर काही नाही. सध्या तर तटाच स्थिती आहे. सस्पेन्स आहे नाही. सध्या पुढे महाविकास आघाडी आहे, एका बाजूला एक महायुती सरकार आहे, दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी, तिसरे पक्ष आहे, त्यानंतर एक तिसरी आघाडी देखील होत आहे. एकूण म्हणजे कोणत्या पक्षाला तुम्ही प्राधान्य द्या? प्राधान्य काय सध्या तर काय ते अजून कॅन्डिडेट बघून आम्ही प्राधान्य देता. अच्छा, म्हणजे उमेदवार बघून पक्षाचा उमेदवार बघून. आता तुम्ही विकासाचा कसा उमेदवार हवा तुम्हाला?
विकासाचा उमेदवार आहे, पण ह्या भागामध्ये आमचं रिझर्वेशनला सुटल्यामुळे, कास्ट रिझर्वेशनला सुटल्यामुळे इथं दुसरं तर काय हे होत नाही. ते बार थांबलेलेच उमेदवार थांबतात. अच्छा, म्हणजे माजी आमदार सुभाष साबणे असेल, जिथे शांतापूरकर असतील, पण एक नवीन चेहरा आला तर बघूया. पण नवीन चेहऱ्याला संधी भेटतच नाही इथं, शाश्वत आहे असं आमचं. आणि आलं तर आता शेवटी कोणाला तर मतदान, हे मतदानाचा हक्क बजावावा लागते आम्हाला. आता त्या स्वतः आपण प्रयत्न करून काही विकास करून बघावा लागते आम्हाला स्वतः. पण इथं या ठिकाणचा विकास झालेला नाही असं एकूण म्हणणं आहे या ठिकाणचं. आणि या ठिकाणचे जे काय तंड्यामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना देखील तिथल्या नळाची जे काय पाण्याची व्यवस्था आहे त्यांच्यामुळे तिकडे न असल्या कारणाने त्यांची मोठी गैरसोय या ठिकाणी होत आहे. आणि या ठिकाणचा जो रस्ता आहे गावामध्ये जाण्यासाठी, हा देखील रस्ता मोठ्या प्रमाणात झाला आहे. आणि देगलूरला जाण्यासाठी हानेगाव जे मेन रस्ता आहे, त्या मेन रस्त्याने अनेक अपघात होण्याची शक्यता आहे. आणि त्या रस्त्याला देगलूर जाण्यासाठी 2 तास लागत आहे असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. रिपोर्ट 24 न्यूज, देगलूर.